नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आलेलो आहोत संस्कारधाम विद्यालय फॉर दी HI स्कूल या शाळेमध्ये. खास करून जी कर्णबधिरीचे मुलं असतात त्यांना शिक्षण दिलं जातं. चांगल्या प्रकारे त्यांना या समाजामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं त्याबद्दल त्यांना संस्कार दिले जातात. आणि त्या कार्यक्रमाला आज आपण आलेलो आहोत. आपल्याबरोबर राजू राठोड सर आहेत, जे गोरेगावचे पोलीस अधिकारी आहेत. JP गुप्ता सर आहेत, त्यांचे सहकारी आहेत आणि सर्व शिक्षक जो गण आहे आपल्याबरोबर. तर आपण पहिलं राठोड साहेबांशी बोलणार. राठोड साहेब, काय बोलणार या कार्यक्रमाबद्दल? मला खरंच या ठिकाणी एक निश्चितच वेगळा आनंद आज मिळत आहे. मी याच्यापूर्वी बऱ्याच ठिकाणी लेक्चर दिलेलं आहे. मी स्वतः पण ज्युनियर कॉलेजला लेक्चर होतो. त्याच्यामुळं माझं पॅशन होतं की विद्यार्थ्यांना जिथे मला संधी मिळेल तिथे मी लेक्चर देत असतो. परंतु अशा विशेष मुलांना जे काही लेक्चर देण्याची आज मला गीता मॅडम यांनी संधी आणि गुप्ताजी यांनी संधी मिळवून दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि अशा पद्धतीचं लेक्चर माझ्या जीवनामध्ये देण्याची ही जी पहिली वेळ आहे, तर याचा मला खरंच माझ्या मनाला निश्चित आनंद होत आहे. आणि आपण ज्या वेळेला विशेष मुलं म्हणत असतो, विशेष मुलांच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणतो की ते जरी शरीरानं त्यांना ईश्वराने एखादी व्यंग दिलेला असेल या शरीरामध्ये, परंतु ते मनाने निश्चितच दिव्यांग नसतात याची जाणीव त्यांना पण असते. आणि त्यांना आपण कधीही विशेष मुलांना ट्रीट करत असताना आपणच स्वतः आपल्या मुलांना ट्रीट करतो, अशा पद्धतीची भावना आपल्यामध्ये जर निर्माण झाली तर हे जे काही समाजामध्ये त्यांना स्वतःला वाटतं की डिस्क्रिमिनेशन आमच्यासोबत होत असतं, अशी भावना समाजामध्ये कधीही होणार नाही. आपण त्यांच्यासोबत वागत असताना आपण अगदी आपल्या स्वतःच्या मुलासोबतच वागत आहोत, अशी भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. धन्यवाद सर. आपल्याबरोबर JP गुप्ता संस्थेचे अध्यक्ष, ज्यांच्या मार्फत हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आणि खास करून या मुलांसाठी बेंचेस JP गुप्ता संस्थेच्या माध्यमातून मुलांना देण्यात आलेल्या, शाळेला देण्यात आलेल्या. आपल्याबरोबर JP गुप्ता सर आहे. सर, काय बोलणार आजच्या कार्यक्रमाबद्दल? नमस्कार. अभी तो हमने टेबल और कुर्सी दिया है. अभी आगे का जो भी रहेगा वो गीता मैडम और ये सब टीचर लोग हमारे सब बताएंगे कैसे क्या करना है. वो दूसरा प्रोग्राम भी देखेंगे. और ये हमारे राठौड़ साहब भी आए. एक बार हमने इनके पास गए तो उन्होंने तुरंत बोला हाँ हम चलते हैं. और हमारे भरत सिंह जी मेन हैं भाई. हमारे तो कुछ भी कार्य रहता तो हमारे साथ में ये लोग सब रहते ही. तो ये लोग का सब प्रोग्राम उस दिन भी आए थे तो हम लोगों ने बोले कि नहीं ये देना है तो देना है. तो उन्होंने पूरा जो बोला सब लोगों ने करके कर दिया आज हमारा ये काम प्रोग्राम. और ये हमारे डॉक्टर साहब हैं. चश्मे का कुछ बच्चे लोगों का रहता है तो फिर चश्मे के लिए फिर ये करते रहते हैं. बस यही. और आगे जो भी रहेगा हम करते रहेंगे. नक्कीच गुप्ताजी, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समाजामध्ये ठिकठिकाणी तुम्ही कामं करतात. आम्ही नेहमी बघत असतो, सर्व समाज बघत असतो. त्यामुळे तुम्हाला पण ह्या कार्यक्रमाबद्दल, तुम्ही चांगलं काम करतात त्याबद्दल तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि समाजाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. आपल्याबरोबर शाळाची जसं व्यवस्था सांभाळतात त्या गीता शिवजलताई आहेत. ताई, काय बोलणार आजच्या कार्यक्रमाबद्दल? नमस्ते. आजचा हा देणगीचा कार्यक्रम जो आयोजित केला आहे ते त्यांचे संस्थापक JP गुप्ता संस्थाचे संस्थापक JP गुप्ता सर यांच्या मार्फत आज शाळेला एका वर्गासाठी 10 टेबल आणि खुर्च्या देण्यात आल्या. त्यांच्या योगदानाबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून API राठोड सर हे सुद्धा उपलब्ध झाले, त्यासाठी मी त्यांचेही आभार व्यक्त करते. कारण पोलिसांबद्दल आमच्या मुलांना सुद्धा जागृत करणं आणि वेगवेगळ्या भागांबद्दल त्यांना माहिती करून देणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. तर आम्ही गोरेगाव पोलीस स्टेशन नेहमीच आम्हाला ह्याकरता मदत करत आले. आणि पॉक्सोसाठी पण आम्ही पालकांसाठी मार्गदर्शन शिबिर घेतलं होतं, तेव्हा सुद्धा गोरेगाव पोलीस स्टेशनच्या API मराठी मॅडम आल्या होत्या. तर JP गुप्ता संस्था आणि सर राठोड सर यांचे मी शाळेतर्फे, शाळेतील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि पालकांच्या तर्फे मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करते. धन्यवाद मॅडम. अशाच प्रकारे हा कार्यक्रम बघा किती चांगल्या प्रकारे JP गुप्ता संस्थेने राबवलेला आहे. असेच कार्यक्रम ते नेहमी राबवत राहावं असं आम्ही त्यांना आशा व्यक्त करतो. अशाच प्रकारे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत आणि सर्व ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.